शिवसृष्टी शिवसृष्टी दाखवण्याचा एक अलौकिक असा अनुभव आज आम्हाला त्यांनी मिळवून दिला. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला किल्ले संपूर्ण आपल्या राज्यांचे किल्ले आणि शस्त्रांचं राजवाड्यांचं छान प्रकारे संवर्धन केलेलं आहे. तसेच पाठीमागच्या बाजूला भवानी मातेचे मंदिर किंवा रायगडाची प्रतिकृती, गोमुख दरवाजा खूप छान बनवलेला आहे आणि सरांमुळे पाहण्याची एक संधी उपलब्ध झाली. त्यामुळे सरांचे खूप धन्यवाद. आज हंबीर सरांच्या मार्फत आम्हाला या ट्रिपचं आयोजन करण्यात आलं आणि ही ट्रिप एकदम छान झाली, सक्सेसफुल झाली. CBSEच्या स्टुडंटच्या योग्यतेने त्यांना ते शिक्षण मिळत नाही आहे शिवाजी महाराजांचं, तेच हिस्ट्री व सृष्टी आणि हंबीर सर यांच्या मार्फत मुलांना त्या गोष्टीचं भरपूर प्रमाणात नॉलेज मिळालं आहे. थँक्स टू NIBM आणि थँक्स टू शिवसृष्टी. नमस्कार मित्रांनो, मी शिवन्या जगताप. मी एक NIBMची उरुळी कांचन ब्रँचमधून एक स्टुडंट आहे. आमची ट्रिप NIBMमधून निघाली होती शिवसृष्टीला. पुण्यातील शिवसृष्टीतील शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र व त्यांचे हत्यार हे ते व त्यांची माहिती आपल्याला सांगितली जाते. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शिवसृष्टी या ठिकाणी पाहायला मिळाली. खरंच शिवाजी महाराजांचं पराक्रम काय आहे तो या ठिकाणी आल्यावरच आपल्या लहान मुलांना का व्हायना, सर्वांना, वयस्कर वृद्धांना, सगळ्यांना या ठिकाणी त्याची माहिती मिळाली. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची जाणीव त्या ठिकाणी होईल आणि करतो यातून त्यांना एक चांगली दिशा आणि एक स्फूर्ती मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी पहिल्यांदाच शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे मी शाळेत असताना, पण प्रत्यक्षात आज अनुभवला आहे की शिवाजी महाराजांनी जीवनात काय काय केलं. पिक्चरमध्ये पाहते किंवा असे ह्याचे मालिकेत पाहते, पण आज साक्षात त्यांचा पाहायला मिळालं हत्यारं त्यांची, ते त्यांनी जीवनात काय काय केलं ते, आणि प्रत्यक्षात गड पाहायला मिळाले. सगळं छान ट्रिप खूप छान झाली. धन्यवाद. या क्लासमधून सरांनी म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल मुलांना सर्व काही कळावं याच्यासाठी आत्ताच पाठीमागे मूवी सुद्धा दाखवला मुलांना क्लासमध्ये. आणि आज एक छोटीशी ट्रिप काढली होती वन डे, त्याच्यातून मुलांना शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती मिळाली. आम्हाला शिवसृष्टी या प्रतिष्ठानाबद्दल, छत्रपती शिवाजी महाराज या प्रतिष्ठानाबद्दल वेगवेगळ्या माहिती मिळालेली आहे आणि ती खूप बघण्यासारखी आहे. सगळ्यांनी इथे येऊन नक्कीच भेट द्यावी. NIBM ग्रुपकडून आम्ही पहिल्यांदाच जॉईन झालो सृष्टी पाहण्यासाठी. कात्रज या ठिकाणी आलो. खूप छान आहे, सर्वांनी येऊन पाहावी ही विनंती. दरेकर, उरुळी कांचन येथून बिलॉंग करते. NIBM ॲबॅकस क्लासमध्ये माझी दोन्ही मुलं ॲबॅकस शिकण्यासाठी जातात. सर नेहमीच ट्रिप काढत असतात. आज सरांनी कात्रज येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे, ते ट्रिप आणली आहे. तिथे मुलांना इतिहासाबद्दल भरपूर काही माहिती मिळाली. मुलांनाच नाही, पालकांनाही याची गरज होती, कारण हे सगळं पाहून आम्हाला 1994-95 या सालामधील इतिहासाचं 4थीचं जे बुक होतं त्याची खरोखर आठवण झाली. आपल्या सगळ्या गड किल्ल्यांबद्दल मुलांना माहिती पाहिजे ते सर करून देतात, कारण आजकालच्या मुलांना गडांबद्दल काहीच माहिती नाही. शिवाजी महाराज हे कोण, त्यांचा जन्म काय, कधी झाला हे विचारलं तरी आजकालच्या मुलांना सांगता येत नाही. पण हे सगळं सर त्यांना माहिती करून देतात. पुढच्या दृष्टिकोनातनं पण सर त्यांना भरपूर मार्गदर्शन करतात. थँक्यू. हॅलो, मी धनश्री काळभोर, लोणी काळभोर येथील. माझा भाऊ ॲबॅकसच्या क्लासला जातो. त्याचं नाव श्लोक आहे आणि आजच्या ह्या ट्रिपमुळे वी हॅव गॉटन मच मोर एक्सपिरियन्स, कारण आजच्या जनरेशनच्या मुलांना ॲकॅडॅमिक्स रिलेटेड एक्सपिरियन्स इज मोर इम्पॉर्टंट. कदाचित हे एज्युकेशन लॅक करते, नॉट ओन्ली रिलेटेड टू बुक्स, बट हे सगळे रिअल लाईफ एक्सपिरियन्स, त्यांचे पिक्चर्स, महाराजांबद्दल मोर इन्फॉर्मेशन, त्यांचे वेपन्स, कदाचित ते दाखवून मुलं इन्स्पायर होतात आणि ते पुढे चालवण्याचा प्रयत्न करते. थँक्यू. माझा मुलगा आद्विक अमोल दौंडकर, तो आत्ता 5 वर्षांचा आहे, सिनियर KGला. तो आपल्या क्लासमध्ये NIBMच्या क्लासमध्ये ॲबॅकस शिकत आहे. इथे आल्याच्यानंतर त्याच्यात खूप फरक पडलेला आहे. हा क्लास जॉईन केल्याच्यानंतर त्याचं मॅथ्स खूप छान झालेला आहे. आज सरांनी ही ट्रिप काढली. आम्ही याआधीही या ट्रिपला अशा ठिकाणी आलेलो नव्हतं. आज खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला खूप जवळून पाहायला मिळाला. खूप छान छान माहिती आम्हाला इथे मिळाली आणि अशा अनेक ट्रिपा काढा. आम्ही खरंच येऊ, आम्ही तुम्हाला साथ देऊ या ट्रिपमध्ये.